सामर्थ्य तेवढ्याच प्रखरतेने काम करायचं. म्हणून आज आपण असा विश्वास ठेवू की आपण प्रारंभीच्या मंडळीमधले आहोत आणि आपण सर्वजण प्रारंभीच्या मंडळीमध्ये राहून स्तुती आराधना करत आहोत. आजच्या दिवस आपण थोडं सहन करूया, सहनशक्ती पण आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर यावेळेस प्रार्थना करत राहा. 22 म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला हे सांगतं, देवाचं वचन, आम्ही धार्मिक तर आहोत, पण धार्मिकता अशी नाही की आम्ही काहीच करणार नाही, आम्ही आळसात जीवन जगू आणि फक्त पडल्या पडल्या झोपल्या झोपल्या प्रार्थना करू आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल, असं होत नाही. म्हणून नीतिसूत्रे शलोमोन राजाने जे लिहिले, हा फार ज्ञानी पुरुष होता आणि ज्ञानी व्यक्ती सांगतो की तू आपल्या डोळ्यास निद्रा लावू देऊ नको, डोळ्यांना निद्रा लागू देऊ नको, काम कर, मेहनत कर, जे काम तुला दिलेलं कोणतं काम असो, छोटं असो किंवा मोठं असो, ते काम कर. इथं काय म्हटलेले, पापण्यात झापड पडू देऊ नको. ज्याप्रमाणे पारद्याच्या हातून हरणीला, ज्याप्रमाणे फासे पारद्याच्या हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. कशातून मुक्त करून घे? कशातून? आळसातून मुक्त करून घे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आळस 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 आणि त्या आळसामुळे काय येते, दरिद्री येते. दलिंद्री नाही, दरिद्री. काय येते? आपल्या भाषेत आपण काय म्हणतो, दलिंदर आहे, दलिंदर करे. त्याच्याजवळ एक दिवस तर मी ऐकलं म्हणे, बाळक साहेब त्यांच्याजवळ ते दलिंदर रेषेचं कार्ड आहे. अरे म्हणलं ते दलिंदर रेषेचं कार्ड नाही, तसं म्हणू नको, त्यांना राग येईल. दारिद्र्य रेषेचं कार्ड. कशाचं? दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे एकदम दीन गरीब एकदम साधारण व्यक्ती, त्याला दारिद्र्य म्हणतात. आणि तो म्हणे की बाळासाहेब त्यांच्याकडे दलिंदर रेषेचं कार्ड आहे. दलिंदर नाही, दारिद्र्य, दारिद्र्य रेषेचं कार्ड. मग दारिद्र्य येतं. दारिद्र्य आल्यानंतर काय होतं, त्या आळसाने माणूस एकदम जे स्थिती असते त्या स्थितीपेक्षा तो आणखी जास्त गरीब होतो. तुम्ही गरिबीत जन्मले किंवा श्रीमंतीत जन्मले तो फरक पडत नाही, पण तुम्ही कसं जगता तो तुमच्या जीवनात फार मोठा फरक पडतो. मी गरिबीत जन्माला आलो, हा काय हरकत नाही, आलो गरिबीत जन्माला, पण गरिबीत जर मरत असलो तसंच मेलो तर मग माझा दोष, कारण मी जीवनात काहीच केलं नाही. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, आता त्या आळसातून स्वतःला सोडून घे, स्वतःला मुक्त कर, असं म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण एखाद्या आळशाच्या घरी जातो, त्यावेळेस आळशाचं घर कसं असतं, तुम्हाला पाठीमागं मी सांगितलं, अस्तव्यस्त. एका घरी मी गेलो, चांगलं घर होता, घर चांगलं होतं, एक किचन रूम मस्त एकदम व्यवस्थित, आणि एक रूम होती आणि गॅलरी एकदम फर्स्ट क्लास. मी विचार केला, मी जर असतो त्या घराला फार डेव्हलप केलं असतं, इथं असं केलं असतं, तिथं तसं केलं असतं, हे स्वच्छ ठेवलं असतं. पण ज्यावेळेस मी त्या घरात म्हणजे ते घर बघितलं, त्यावेळेस मला वैताग आला की इतकं चांगलं घर आहे असं कसं ठेवतात. कसं होतं माहिती, घर फरच्या फुटलेल्या. बरं असं नाही बरं का ते गरीब आहेत, कोबा करू शकत नाही किंवा फरची लावू शकत नाही, एखादी ते लावू शकतात. बरं एक रूमचं घर पण नाही ते, 2 रूम प्रशस्त, गॅलरी सगळं व्यवस्थित, फरची फुटलेल्या आणि भिंत्या इतकी घाण की त्याच्यावर सगळे त्या लेकरांनी असे खडू मारू लिहू सगळी भिंत घाण. आणि कपडे नुसते काचके बोचके काहीतरी असो, काय असतं काय माहिती आपल्या लोकांकडं, असं एवढे मोठे मोठ्या गठोड्यामध्ये भरलेलं असं, ते कुंभूवरती असे त्या पोटमाळ्यावर ठेवलेलं. काही कामाचं वाटत नव्हतं ते मला, ते फेकून दिलं नाही, ते तिथंच ठेवलेलं होतं. आणि नुसतं जसं गेलो तर असा नुसता मुताचा घमघमाट, वास गाद्यातून. लेकरं मुतलेली ती गादी सुद्धा त्यांनी वाळायला टाकलेली नव्हती. मी म्हणलं याला म्हणतात आळशाचं घर. मग आपल्याला चेक करायला पाहिजे, नेमकं देवा मी आळशी आहे का चांगला व्यक्ती आहे. देवाने आपल्याला जीवन दिलं, पती पत्नी 2 लेकरं, एवढा काय मोठा परिवार नव्हता की सासू सासरे तिथं किंवा सगळेच तिथं, फार मोठा परिवार आहे. आणि बाईला फार त्रास आहे आणि बाई फार संकटात आहे, बाईला जमतच नाही, बाईला जमत नाही, बाईच्या अंगात आळस आहे. घरदार सांभाळणं हे बाईच्या हातात असतं. घर स्वच्छ ठेवणं कोणाच्या हातात असतं? माणूस काम करील की घर स्वच्छ ठेवेल का लेकरं सांभाळाल. मग आळशी काय करतो, त्या आळसात राहतो. आणि आळशाचं घर देखील कसं असतं, त्या आळशी म्हणजे सगळं त्या आळशीपणामुळे काय होतं, सगळं काही ते विखरून जातं ते घर. आमच्या घराच्या शेजारी एक सुरडकर मावशी म्हणून त्या मावशी राहायच्या. 3 मुली त्यांना होत्या, मिस्टर वारलेले होते. पण मी बघितलं त्या बाईनं भांडे काम करून, त्या मुलींनी भांडे काम करून स्वतः शिकल्या त्या.
आणि शिकल्याने, साधारण शिकल्याने एक उच्च लेवलपर्यंत शिकल्या. आता सध्या एक मुलगी मॅनेजर आहे त्या याची काय म्हणतात प्रोझॉनमध्ये एक शॉप आहे, त्या शॉपची मॅनेजर ती आता मुंबईला लागलेली आहे. दुसरी मुलगी ऑप्थॉल्मिकचं काम करते, ती चांगल्या पोस्टवरती आहे. तिसरी मुलगी पण ऑप्थॉल्मिकचं काम करते. मुली, मी मुलांचं सांगत नाही, 3 मुली आणि तिन्ही मुलींनी चांगले मिस्टर त्यांचे जे आहेत ते निर्व्यसनी एकदम चांगले, त्यांच्याशी लग्न केलं. आणि आता त्या सगळ्या ज्या आहेत ते जे लहानपणी बघायचो आम्ही भांडे घासायला दुसऱ्याचे जायचो, त्या सगळ्या मुली ज्या आहेत ते टॉप लेवलला आहेत. मी विचार केला हे एवढे साधारण असताना एवढ्या वरती कसे गेले, कारण की त्यांच्या शरीरात काय होतं, त्यांनी आळस येऊ दिला नाही. आज बघा मुलं, आपण म्हणतो मुलं व्हावे मुलं व्हावे मुलं व्हावे, आणि मुलं काय करतात, झोपला घरी. शाळेत जाणं, शाळेला नाही मी झोप काढतो, अरे जाणं कॉलेजला नाही मी झोप काढतो, झोप झोप झोप. आणि एक दिवस काय होतं, त्याचं सगळं आयुष्य झोपेत चाललं जातं. आणि आपल्या भारतामध्ये तर पद्धत आहे की मूल किती मोठं झालं तरी याला बाहेर सोडायचं नाही. अहो याला बँगलोरला पाठवा ना शिकवायला, याला इकडं पाठवा शिकवायला, नको नको नको, अर्धी भाकर भेटली बस झाली, पण याला माझ्याजवळच राहू द्या. मग तो राहतो, दारू पितो, धिंगाणा करतो आणि ते गरजे अधिक उद्ध्वस्त होतं. इथं पवित्र शास्त्र काय सांगतं, आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नको. जर डोळ्याला निद्रा लागली, निद्रा म्हणजे कोणती, ही निद्रा नाही, रात्री झोपण्याची निद्रा नाही म्हणत तो, दिवस रात्र झोपण्याची निद्रा. दिवस रात्र, दिवस कशासाठी दिलेला आहे आपल्याला, का झोपण्यासाठी. बाळासाहेब दिवस पण झोपण्यासाठी दिला. किती थकतो बाळासाहेब आम्ही, इतकं थकतो की आम्ही सगळे पडदे लावून घेतो, अंधार करतो आणि झोपून जातो. आणि किती गोड झोप लागते, अशी झोप कोणालाच लागत नाही. झोप डेंजरस आहे. ही झोप तुम्हाला तुमचं आयुष्य, जे अर्ध आयुष्य ऑलरेडी झोपेत चाललंय, आपलं अर्ध आयुष्य झोपेत चाललंय आणि उरलेलं आयुष्य पण आपण काय करतो, झोपेत घालतो. आणि वरती गेल्यानंतर देव म्हणून काय केलं तू पृथ्वीवर, मी पृथ्वीवरती झोपा काढल्या. मी दिवसाही झोपायचो, रात्री झोपायचो, आणि ज्या ज्या वेळेस मला वेळ भेटला पास्टर देवाला म्हणत, देवा त्या वेळेस मी फक्त आणि फक्त झोपा काढलेल्या आहेत. नींद से जागो. आता जागण्याची वेळ आलेली आहे, जागृत राहण्याची वेळ आलेली आहे. कारण की जो जागृत राहिला तोच प्रगत झाला, जो झोपला तो संपला. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की अरे आळश्या, कोणाकडे जा, का मुंगीकडे जा. मुंगी कधी पाहिली का, निरीक्षण केलं मुंगीला. लहानपणी आम्ही खेळायचो, मुंगीची अशी रांग चालली ना तर त्या रांगेवरती असं बोट ठेवायचं, असं वाटायचं तर मुंग्या पाठीमागं जातील. पाठीमागं जात नाही त्या अशा वळून परत चालू जात, त्यांचं काम चालू राहतं. त्या अशा थांबत नाही, बरोबर चालतात. म्हणून बघा पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर देखील एका मुंगीचं उदाहरण देतो, कारण की मुंगीपासून माणसाला भरपूर शिकवायला भेटू शकतं. म्हणतो निद्रा लागू दे नको, त्या मुंगीकडे जा, तिचे वर्तन पहा आणि तिचे वर्तन पाहून कसा हो, शहाणा हो. पण जे दिवस रात्र झोपतात, जे डोळ्यांना निद्रा लागतात, त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 26 अध्याय आणि 14 वचन जर आम्ही वाचलं, नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 26 अध्याय आणि 14 वचन. दरवाजा आपल्या बिजगऱ्यावर फिरतो, बघा दरवाजा आपल्या बिजगऱ्यावर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. दरवाजा कसा फिरतो बिजगऱ्यावर, असं इकडून इकडं आणि इकडून इकडं, म्हणजे याचा अर्थ तो हलतो का जागेवर. मग ते उदाहरण आहे. म्हणजे दरवाजा एकाच जागी असतो, तसा माणूस इकडची कूस झाली का अरे इकडून झोपतो, इकडचं झालं का अरे इकडून झोपतो. पण मी काय उठून बसणार नाही, मी झोपतच राहणार. किती दिवस झोप घेणार. म्हणून दरवाजा जसा बिजगऱ्यावर फिरतो, म्हणजे दरवाजा तिथंच आहे, तो काहीच करत नाही, फक्त फिरतो जागेवर, तसा माणूस आपल्या अंथरुणावर लोळतो. इकडची कूस झाली की इकडची कूस, इकडची कूस झाली की इकडची कूस, तसाच बिछाना पडलेला दिवसभर, तसाच बिछाना, ते कपडे तसेच पडलेले, बिछाना तसाच पडलेला, सगळ्या लाळ लागू लागू त्या उशाचा वास आणि ते का मी सांगतो माहितीये का, मी पाहिलंय तसं, अनुभवातून बोलतो, मी बघितलंय तसं. मला फार वाईट वाटतं ज्यावेळेस एखादं ख्रिस्ती कुटुंब आळसात वाढतं, त्यावेळेस मला तर वाटतं ख्रिस्ती कुटुंब पाहिजे, सकाळीच प्रार्थना केल्या पाहिजे, प्रार्थना करून आपलं जे ध्येय, आपलं जे काम देवाने दिलेलं आहे त्या कामाला पाहिजे.
महिलांनी देखील सकाळीच उठलं पाहिजे, लेकरांची तयारी करून दिली पाहिजे, घर सगळं स्वच्छ केलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजे आणि पूर्ण वातावरण बघा तुमच्या घराचं बदली होईल. कधी? ज्यावेळेस तुम्ही आळसातून बाहेर निघतात. माझे आजोबा होते, आजोबा म्हणजे आता जुने लोक लवकरच उठायचे, सकाळी 4ला उठून कुरकुर चालू करायचे. अरे काय झोपले, काय आळशी आहे, हां काय गधे आहेत, झोपलेत मस्त, उठा जागे व्हा. सोळे झोपलेला असायचे. 4ला कोण उठल, काय काम आहे 4ला उठून ना. ते लोक 4ला उठायचे. मग ते वाटतं कधी कधी का उठायचे, पण उठायचे तर त्यांचं आयुष्य पण तेवढे जगले, ते 100 वर्ष जगले, ते 100 वर्ष आरोग्य चांगलं एकदम मस्त. म्हणजे मला तरी वाटतं 90 वर्षापर्यंत मटण खात होते चांगलं तोडून असं, म्हणजे इतके चांगलं आयुष्य. आता आजारी कितीला पडतो आपण. 27, 28, 28 वर्षाच्या लग्न झालेल्या मुली म्हणतात लयच डोकं जड पडतं, लयच हे होतं, लयच चक्रा येतात आणि असंच झालं तसंच झालं, एकदम झिमिल्या, ताकदच नाही बिलकुल, काहीच नाही ना. मग ते वाटतं की कसं काय नवरा सांभाळून घेत असेल, एकदम काही पावरच नाही अंगामध्ये. मी ते ब्रदरच्या शेतामध्ये गेलो, त्यांच्या मुली बघितल्या मी, ब्रदरच्या मुली सकाळीच उठतात, सगळं काम करतात. त्या गाईचं दूध काढणं, त्याच्यानंतर व्यवस्थित तिथं चारा टाकणं, सकाळी उठून शेतातले कामं करणं, याला म्हणतात मुली, खेड्यातल्या मुली. ना पावडर आहे त्यांच्या तोंडावर, ना लिपस्टिक आहे तोंडावरती, पण काम एक नंबर. आपल्या इकडे नुसतं लिपस्टिकच तोंड, पावडर, केस, फुग्गा आणि कामाच्या बाबतीत एकदम काय करायचं त्या फुग्याला. उत्कर्षला म्हणलं लग्न करायचं चांगल्या मुलीशी कर, जी कणखर असेल काम करणारी. मी पण खेड्यातल्या मुलीशी लग्न केलंय. उगा तू लागशील फुग्या बिग्याच्या नादी, व्हायचं सगळं वाटलं, काही कामाचं नाही फुगा. आतापासून मी ट्रेनिंग देतो त्यांना. काय आमच्या घरात फ्री बोलतो आम्ही, माझे वडील माझ्याबरोबर फ्री बोलायचे, मी त्यांच्याबरोबर फ्री बोलतो. आत्तापासूनच सांगतो त्याला मुलगी कशी पाहिजे, मुलगी काम करणारी पाहिजे, दणकट पाहिजे, काय नाही पावडर बिवडर लाली बिली तोंड धुतल्यावर पाहिजे तुम्ही, एकदम बेसूर. नाही तर तुम्हाला सांगतो, मुलगी जर पाहायची किंवा कोणाला असं वाटलं तिचं सौंदर्य पाहायचं तर तिच्या घरी सकाळीच जायचं, सकाळी. आणि जशी ती झोपेतून उठते, झोपेतून उठल्या तिचा फोटो काढायचा. आणि जर खरंच झोपेतून उठल्यावर ती सुंदर दिसत असेल तर मग ती खरी ब्युटी, अन्यथा ती ब्युटी नाही, हे नकली ब्युटी आहे. लिपस्टिक, लाली, मग काजळ, मग पावडर, मग फुग्गा, हे नंतर आहे. बरोबरच आहे माझं. कारण की काय होतं, आळस व्यक्तीला शरीरामध्ये कमजोरी आणतो, अशक्तपणा आणतो, आजार आणतो. जितके आजार वाढत आहे शरीरामध्ये तितके आजार फक्त आळसाने वाढत आहे. इव्हन तुम्हाला सांगतो, बसून काम जरी केलं, आता मी बसून करतो तर बसल्यामुळं पोट फुगायचं हे व्हायचं. म्हणजे काय, शरीराला वॉकिंग पाहिजे, शरीराला चालणं पाहिजे, शरीराला लवकर उठणं पाहिजे, शरीराला आराम नाही पाहिजे. जितका जो आळसात राहतो ना तितका तो लवकर मरतो. आणि जितका जो चांगले कष्ट करतो, शरीराला ताण देतो, चालतो फिरतो ना, त्याचं ब्लड प्रेशर सगळं शरीर व्यवस्थित असतं, त्याला आजार येत नाही शक्यतो. आणि तो स्वतः सांगतो की मला काहीच होत नाही. बघा तुम्ही काम करणारे लोक, ते म्हणतात मला काहीच होत नाही. म्हणजे आळसामध्ये, म्हणून बिजागरी जी आहे, दरवाजा फिरतो त्यावेळेस तो दरवाजा स्थिर राहतो, एकाच ठिकाणी राहतो, तो कुठं जागा बदलत नाही. तसं माणूस त्या अंथरुणावर इकडच्या कुशीहून इकडं आणि इकडच्या कुशीहून तिकडं होतो, पण त्याच्यात काही बदल होत नाही, तो एकाच ठिकाणी राहतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं, इस्रायलाच्या देवाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. काय देव आहे आपला. म्हणजे देवाचं वचन सांगतं की इस्रायलाच्या देवाला झोप लागत नाही, डुलकी घेत नाही. म्हणजे तो सतर्क आहे. आणि जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात त्याच्या लोकांनी कसं असलं पाहिजे. त्याचे लोक पूर्वी जे आपण होतो, पूर्वी जावं लागायचं, फार दूर पायी जावं लागायचं, दर्शन घ्यावं लागायचं. त्यावेळेस आपण चांगले असतो, त्यावेळेस आपण दूर जातो, पायी जातो, डोंगरावर जातो, दर्शन घेतो, हे करतो. पण जसं आपल्याला सत्यदेव कळतो त्यावेळेस आपण म्हणतो काय नाही, माझा देव माझ्या जवळ आहे. आणि त्या दिवसापासून आपण आळशी
होतो. आणि मग आपण काय म्हणतो, मी बिछाण्यावर जरी प्रार्थना केली तरी परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल. पण तसं नाही. इस्रायलाचा देव म्हणतो की मी जर सतर्क आहे, मी जर जागृत आहे, तर माझ्या मंडळीने, माझ्या लोकांनी देखील जागृत असायलाच पाहिजे. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की तो जागृत परमेश्वर आहे. त्याला डुलकी लागत नाही व झोपही तो घेत नाही. तर त्याच्या लोकांनी देखील त्याच्यासारखं जागृत राहिलं पाहिजे. कारण की थेसलोनिकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे 5वा अध्याय आणि 6 ते 8 वचन, प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. मग ज्यावेळेस प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे तर त्याच्या लोकांनी देखील त्याच्यासारखं असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, प्रार्थना करीत राहिलं पाहिजे. जर सकाळी 5 वाजता जरी आपण चर्च भरवलं तर 5 वाजता सगळ्यांनी इथं हजर असायला पाहिजे. आपण राहू का 5 वाजता हजर? कशाला 5 वाजता बाळासाहेब इतक्या लवकर? झोप होईल का? 5 वाजता कुठं चर्च असतं का? पण बघा तुम्ही वचन काय सांगतं त्या ठिकाणी. थेसलोनिकरास पत्र 1 थेसल याचा 5वा अध्याय आणि 6 ते 8 वचन. पहिले बघा, त्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. पुढं, जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात, जिंकणारे रात्रीचे जिंकतात. परंतु आपण जे दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे, उरस्त्राण व तारणाची आशा हे, शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध होवा म्हणून नव्हे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तारण व्हावे म्हणून म्हणजे म्हटलेलं आहे. देवाने आपल्याला नेमलेलं आहे. म्हणजे पवित्र शास्त्र काय सांगतं की ख्रिस्ती मंडळी ही त्याचं प्रतिनिधित्व करते. देवाने आम्हाला नेमलेलं आहे आणि ख्रिस्ती मंडळी जर गाफील राहिली, जागृत राहिली नाही, झोपत राहिली तर ख्रिस्ताचं येणं होईल आणि जे विश्वासणारे आहेत त्याच्याबरोबर चालल्या जातील. आपण म्हणू की आम्हाला प्रार्थना करायची वेळ भेटली नाही, आम्हाला फक्त झोपायची वेळ भेटली, आम्ही 8-7 दिवस काढले आणि त्याच्यामुळे आम्हाला काही जमलंच नाही, आम्ही प्रार्थनाही केल्या नाही, धड आम्ही कामही केलं नाही, आम्ही काहीच केलं नाही आणि त्याच्यामुळं काय झालं, आमचं जीवन लयास गेलं. आज पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगत आहे, अरे निद्रा घेणाऱ्या, आज तरी तुझी निद्रा सोडून दे. निद्रा सोडून द्या. एक इंटरव्ह्यू तुम्ही ऐकला असेल. हा, खूप लोकांना शाहरुख खान आवडतो. तुम्हाला शाहरुख खान माहिती आहे का काय म्हणून? किती शिकलेला आहे माहिती आहे तुम्हाला? शाहरुख खान कसा बोलतो माहिती आहे तुम्हाला? रिअल लाईफमध्ये, पिक्चरमध्ये ॲक्टिंग त्याची वेगळी आहे. रिअल लाईफमध्ये त्याला बघितलं तुम्ही, रिअल लाईफमध्ये कसे कपडे घालतो बघितलं तुम्ही त्याला, फार डिसेंट राहतो, फार चांगला राहतो. किती वाचन करतो माहिती आहे का? हे तरुण मुलांना माहितीच नाही. खूप पुस्तकं वाचण्याचा छंद आहे त्याला, खूप पुस्तकाचं वाचन करतो, खूप ज्ञान संपादन करतो. शाहरुख खान फक्त आपण पोरं कुठपर्यंत घेतो असं, ते रील मध्ये सगळं तेवढ्या पुरता मर्यादित नाही शाहरुख खान. शाहरुख खानचा एक इंटरव्ह्यू तुम्ही ऐका. तो म्हणतो सोना होना हराम है, सोने विने क्या नहीं, दिन रात मैं काम करता रहता हूँ. त्याचा इंटरव्ह्यू ऐका. छोटीशी रील मध्ये एक इंटरव्ह्यू आलता आणि तो सांगतो सोना होना हराम है, खाना सोना ये सब मैं कुछ ध्यान नहीं देता, मैं सिर्फ काम पे फोकस करता हूँ. मला काय करायचं ते मी ध्येय ठरवलेलं आहे आणि ते ध्येयाने मी लढतो करतो आणि त्याच्यामुळे मला एवढी मोठी अचिव्हमेंट झाली. उगाच त्याला सुपरस्टार म्हणत नाही. जगिक लोकांकडून तरी शिका, हिरोकडून तरी शिका, ज्याला तुम्ही फेवरेट म्हणता, ज्याला तुम्ही आदर्श मानता. काही काही जण फोटो पण लावतात घरामध्ये शाहरुख खानचा, सलमान खानचा, हिरोईनचा. त्यांच्याकडून तर आदर्श घ्या की ते कसे आहेत. ते काय असे दिसतात टपोरी किंवा असं पिक्चरमध्ये ॲक्टिंग करतात तसे बोलतात, म्हणजे तसे नाही ते. शाहरुख खान त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की मला हिंदी येत नाही म्हणून तो काय करतो, हिंदी म्हणजे हिंदीमध्ये तो विचार करत नाही किंवा हिंदीमध्ये जे सरळ डायलॉग बोलत नाही तो पहिले मी इंग्लिशमध्ये विचार करतो आणि इंग्लिशमध्ये विचार करून मग ते डायलॉग मी हिंदीमध्ये प्रेझेंट करतो. इतका टॅलेंटेड नट आहे तो. आपण त्या नटाचे शिक्षण घेत नाही, आपण त्या नटाने अचीव केलेली प्रगती घेत नाही, आपण घेतो फक्त. आणि आपल्याला वाटतं शाहरुख
खान. शाहरुख खान काय कमी शिकलेला नाही. अमिताभ बच्चन काय साधा शिकलेला नाही. त्यांची इंग्लिश बघा तुम्ही बोलताना. आणि आपली मुलं काय करतात, ते सगळं शिक्षण देतात सोडून, सगळं देतात सोडून, चला त्याने तसं केलं तसं करतात. त्यांचं काम आहे ते. एका फिल्ममधून त्यांना करोडो रुपये भेटतात. आपल्याला काय भेटतं? ते आपलं मनोरंजन करतात. ते पिक्चरला पिक्चर म्हणत नाही, सिनेमा म्हणत नाही, ते प्रोजेक्ट म्हणतात. प्रोजेक्ट, मी या प्रोजेक्टवरती काम केलं, मी त्या प्रोजेक्टवरती काम केलं आणि त्या प्रोजेक्टमधून मला इतकं अचीव झालं असं म्हणतात. ते अचिव्हमेंट आहे त्यांची. आपण काय करतो, आपलं मनोरंजन करतो आणि सगळं त्याच्यामध्ये सगळं फक्त काही घरं बघा पूर्ण फिल्मी असतात. पूर्ण फिल्मी. जसं पिक्चर पाहिला तसंच इकडं असतं. जसं तिकडं ड्रेसिंग केली तशीच इकडे ड्रेसिंग असते. जशी तिकडं केस असतात तसे इकडं केस असतात. पण जे त्यांचं शिक्षण आहे ते इकडं नसतं. जे त्यांचे आचरण आहे ते इकडं नसतं. जी त्यांची मेहनत आहे ती मेहनत इकडं नसते. फक्त मनोरंजन इकडं असतं. म्हणून मनोरंजन घेऊ नका. आळसातून आता बाहेर या. कमीत कमी ते जे नट आहेत त्या नटाकडून तरी आपल्याला शिकायला भेटतं. सध्या बघा तुम्ही, मुलांना चांगलं वळण न लावल्यामुळे पुण्यामध्ये गँगस्टर आहेत. गँग आहे. गँग म्हणजे कशी, ते गुंडे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, एक गँग आहे. एका गँगच्या काय म्हणतात ते जो सदस्य होता, मागच्या वर्षी सख्या बहिणीनं प्रॉपर्टीसाठी त्याला चौकामध्ये मारलं, गोळ्या मारल्या आणि त्याला कोयत्याने त्याने मारून टाकलं त्या व्यक्तीला. आणि मग आत्ता या एक आठवड्यापूर्वी बातम्या तुम्ही बघितल्या असेल, 16, 17 वर्षाची पोरं हातामध्ये बंदूक घेऊन आली आणि त्या ज्या मामाला त्यांनी मारलं त्या मागच्या वेळेस, त्या बाईच्या मुलाला, 17 वर्षाचा मुलगा, की जो गँगस्टर नव्हता, जो टोळी युद्धात नव्हता, जो गुंड नव्हता, तो चांगला क्लासला जायचा, त्याला गोळ्या मारल्या. आणि इतक्या निर्दयतेने गोळ्या मारल्या की मुलगा जाग्यावर, 17 वर्षाचा मुलगा ठार झाला. आणि त्याला मारणाऱ्याचा फोटो जर बघितला तुम्ही ना, 17 वर्षाचे मुलं एकदम कवळे, ज्यांना काहीच अक्कल नाही, अशा मुलांनी बंदुका घेऊन त्याला मारलं. आणि आजोबा आता जेलमध्ये आहे. सगळा परिवार जेलमध्ये आहे. कशा सख्या नातवाची हत्या करण्याच्या पाठीमागे. का तसं झालं? शिक्षण नाही, नीतिमत्वाचं शिक्षण नाही, चांगलं शिक्षण नाही, गुंडगिरीचं शिक्षण, मारायला हाणायला. काय होणार आहे त्याने? प्रॉपर्टीसाठी गेला जीव. मग बाप हातात कार्ड घेऊन आला, जेलमध्येच आहे तो पण, त्या सख्या त्याच्या बायकोच्या भावाच्या मर्डरमध्ये. आणि कार्ड घेऊन आला आणि दाखवत आला की बघा माझ्या मुलाने मला हे कार्ड पाठवलं होतं. पण तू जर सुरुवात नसती केली, गुंडगिरी नसती केली, दुसऱ्यांना मारलं नसतं, तर तुझ्या घरात देखील बंदूक चालली नसती. पवित्र शास्त्र सांगतो, जो तलवार उचलतो त्याचा तलवारीनं नाश होईल. जर आपण एखाद्याला तलवारीनं मारतो, आपल्यालाही कोणीतरी तलवारीनं मारेल. जर आपण एखाद्याला बंदुकीनं मारतो तर आपल्याही घरात बंदूक चालेल. परमेश्वराने हे आम्हाला शिकवलं नाही, आम्हाला प्रीती करायला शिकवली, प्रेम करायला शिकवलं. म्हणून हे जे तरुण मुलं असतात, 16, 17, 15, हे लहान लेकरं, का सांगतो आपण चर्चमध्ये आणा? का सांगतो आपण त्यांना देवाच्या वचनाचं ज्ञान द्या? याच्यासाठी की जसे ते मोठे होतात, मोठे होत असताना त्यांच्या डोक्यामध्ये परमेश्वराचं ज्ञान राहतं, परमेश्वराचं वचन राहतं आणि ते वाईट मार्गाकडे वळत नाही. म्हणून ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की माझ्या मुलाला आळस न करता सगळ्यात पहिले रविवारी मी उठल, मी आंघोळ करेल, चांगलं मस्त फ्रेश होईल आणि मग माझ्या मुलांनाही फ्रेश करेल आणि मी म्हणाल की चला आपण सगळेजण चर्चला जाऊ. तर काय होतं मुळात? काय होतं रविवारच्या दिवशी? आपणही उठत नाही आणि मुलंही उठत नाही. आणि इकडून तिकडून उठलो बी तर सगळ्यात पहिले काय लावतो आपण? सगळ्यात पहिले काय लावतो? एक तर मोबाईल ऑन करतो किंवा समोर टी व्ही असेल तर टी व्ही ऑन करतो. तिथं काय चालू असतं? गाणे. आणि मोबाईलमध्ये काय चालू असतं? डान्स. दोन्हीची सांगड होती. मुलाला काय शिकायला भेटतं? सकाळीच असं नाचायचं असतं आणि त्याचं सगळं जे डोक्यामध्ये त्याचं ते पूर्ण जीवन तसं बनतं. मग आळशी मनुष्याची सुरुवातच अशी आहे, तोही बनत नाही आणि त्याचे लेकरही बनत नाही. नाही तर काही जण बघा तुम्ही, काही मी बघितलं, कपडे कसे घालतात, आळशीचे कपडे कसे असतात, एकदम खराब. काही मी एका लग्नामध्ये गेलो होतो आणि एका लग्नामध्ये आमच्या चांगल्या ओळखीची एक लेडीज होत्या. ते लेडीज एकदम भारी, कशा एकदम भारी, एकदम मस्त साडी, लिपस्टिक, पावडर, केस बिस व्यवस्थित
आणि मुलाला एकदम चुरगळलेले कपडे, मुलीला एकदम कसं तरी आणि नवऱ्याचे तर कपडे तर अवतारच एकदम असं आत्ता पोतारा घातलाय असा. बाईला समजत नाही का कोणाचं काम आहे ते? बाईचं एक माणसाचं काम आहे. तो बिचारा जातो कामाला 12 तास काम करून घरी येतो. ते मुलं आपले शाळेत जातात, ते करतात, कमीत कमी त्यांच्या नाकातला शेंबूड तर पुसायचा लग्नात, ते जमत नाही. बाई एकदम मस्त नाजूक रुमाल बिमाल हातात. हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, समजायला पाहिजे ना आपल्याला. किती छोट्या छोट्या गोष्टी. मीच टापटीप राहिलो आणि माझ्या बायकोला एकदम चुरगळेल साडी दिली, माझ्या लेकरांना मी कसे तरी कपडे दिले, वाकडा तिकडा बूट कसं तरी, चप्पल खराब झालेली आणि तसं दिलं. आणि मी गेलो कुठं आणि तुम्ही म्हणता पाळक स्वयंपाक कसे राहतात एकदम मस्त सूट बूट. लेकरं पा अवतार झालाय. बायको पा बायकोला काय खायला देत नाही, काय नाही, साडी कशी घातली फाटकी तुटकी. कोणाला लोक नाव ठेवतील मला? तुम्ही चांगल्या दिसल्या तर तू कोणाला नाव ठेवतील लोक? तुम्ही चांगल्या, इतर समजा पती आहे किंवा लेकर आहे ते चांगल्याने दिसले लोक कोणाला नाव ठेवतील? मी सांगतो बाईला वरती घराची जबाबदारी असते. लेकरं जर बिघडले तर मी माणसाला दोष देणार नाही, मी बाईलाच दोष देईन. जर उद्या मुलगी बिघडो या मुलगा बिघडो, तुमचा सर्वस्वी दोष राहणार आहे. कारण की पवित्र शास्त्र देखील सांगतं की सगळी जे घराची देखरेख आहे ती आईच्या हातामध्ये, बाईच्या हातामध्ये आहे. आणि यांच्या हातामध्ये जे आहे ते पैसा कमवून आणणं आहे. मग हे पैसा कमवतील का लक्ष देतील? तुम्हाला घर सांभाळायला दिलं, लेकरांना चांगली शिस्त लावणं, लेकरांना चांगले कपडे घालणं, लेकरांकडे देखरेख करणं, त्यांना मंडळीत आणणं, त्यांना दर रविवारी इथं समोर आणून बसवणं, परमेश्वराचं वचन त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. उद्या जर ते बिघडले, गुंड झाले किंवा गुटखा सुपारी खायला लागले, सिगारेट ओढायला लागले किंवा वाईट मुलाबरोबर चालले, सर्वस्वी दोष तुमचा आहे. कारण की शमूएलाची आई जी होती ती फार समजदार आई होती. त्या आईनं घरी राहणं पसंत केलं नाही. त्या आईनं आपल्या मुलाला अभिवचन दिलं होतं की मी याला देवाचा सेवकच बनवल. त्यावेळेस त्या आईनं त्या मुलाला ज्यावेळेस त्याचं दूध तुटलं त्यावेळेस तिनं सगळ्यात प्रथम त्या मुलाला कुठं आणून सोडलं? देवाच्या मंदिरात आणून सोडलं. आईचं कर्तव्य आहे आपल्या मुलांकडे लक्ष देणं. शमूएल बाळाची आई जी होती तिनं असं नाही म्हटली की आता मी बाळ झालंय मला आता झालं सगळं झालं. तिनं काय केलं? ते बाळ घेतलं आणि त्याला नेऊन परमेश्वराच्या मंदिरात वाढवलं. आणि मग तो जो मंदिरात वाढला शमूएल, तो एक फार मोठा संदेष्टा झाला. म्हणून सगळ्या आईंनी आपल्या लेकरांकडे लक्ष दिलंच पाहिजे. तुमचं काम आहे घरासाठी फायनान्स पुरवणं, तुम्ही फायनान्स आणलाच पाहिजे, तुम्ही घर चालवलंच पाहिजे, तुम्ही लेकरांना सांभाळलंच पाहिजे आणि कपडे सगळ्यांची व्यवस्था घेतलीच पाहिजे. किती त्या लग्नामध्ये मी बघितली, इतकी सुंदर बाई, इतकी चांगली, लेकरांना त्याचे कपडे देखील कसे तरी वाकडे तिकडे इस्त्री केलेले नाही, कसं तरी फ्रॉक घातलेला, कसं तरी चप्पल, कसे तरी पॅन्ट शर्ट घातलेले मुलांनी. नवरा आपला कसा तरी वाकडे तिकडे एकदम असं चुरगळून गेलेला शर्ट घातलेला. बाई एकदम पॉश दिसते, नवरा एकदम कसा तरी दिसतो. सगळा परिवार मला चकाचक दिसला पाहिजे. इतके शांत आपण कुटुंब आहे आपलं एक. इतके शांत म्हणजे कुठं तरी पाणी मुरतं हे आलं नाही. राहा, पॉश राहा. पहिल्यासारखं नाही आता, पहिल्यासारखं नाही. पहिले कपडे भेटत नव्हते कारण की त्यावेळेस महागाई होती. पहिले चपला भेटत नव्हते, महागाई होती. त्यावेळेस पुरवठा कमी होता, आवक पण कमी होती. त्यामुळे फाटके तुटके शिलाई मशीनवर शिवून चालायचं. आता तसं नाही. आता इतका पुरवठा आहे, 100 रुपयाला चप्पल भेटते. आता इतका पुरवठा आहे, टी शर्ट रस्त्यावरती भेटतात विकत. आता पहिले तसं नव्हतं, रस्त्यावर टी शर्ट विकत नव्हते, असे शर्ट विकत नव्हते. डी मार्टमध्ये जा एकदम स्वस्त, 500 रुपयाचं शर्ट, 500 रुपयाची पॅन्ट, 500 रुपयाचं बूट, 1,500 एकदम हिरो. काहीच नाही. फाटके कपडे घालण्याची काही घालणे, फाटकं फेकून द्या, लगेच दुसरं घाला. इतकं महाग पण नाही, काहीच नाही. आम्ही खातो इतकं महाग तर घालायला काय हरकत नाही. चांगलं ते राहायचं, उत्तम ते खायचं आणि उत्तम परमेश्वराने जर दिलं तर उत्तम असायलाच पाहिजे. पूर्ण परिवार परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उत्तम असलाच पाहिजे. रविवारी येताना आपण कसं येतो? काही काही जण कसे येतात रविवारी? कपडे पाहिले का?
रविवारी कसे होतो आपण चर्च मंदिरामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये. विचार करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आपल्याला म्हणाले की आज मला तुम्हाला भेटायचं आहे, त्यावेळेस आपण कसं जाऊ? असंच आळसातून ब्रश न केलेला, केस कसे तरी असं जाऊ आपण, कसे तरी कपडे, एक इकडे गेलेलं, एक बाई इकडे गेलेली, चला पंतप्रधानाला भेटायला जायचं, असं जाऊ? चप्पल कुठं चालली, काय कुठं चाललं, असं तर नाही जाणार आपण. मग विचार करा, तुम्ही इथं ज्यावेळेस येतात त्यावेळेस राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अखेर सृष्टीचा निर्माण करता त्याला भेटायला येतात. मी जर आंघोळ न करता तसंच उठलो, पासपोर्ट साईड घेतलं, तोंड कस तरी धुतलं, ब्रश, चला मला देवायला भेटायला जायचं. देव अरे काय आला तू, एक 50 रुपयाचा परफ्यूम तर मारून यायचा असता, कमीत कमी मला वास चांगला आला असता. परफ्यूम मारत नाही. बरं आंघोळ नाही. बरं कपडे, असं कोणीच नाही बरं का की ह्या काळामध्ये की कपडे चांगले नाहीत त्यांच्याकडं. खरंच तुम्हाला सांगतो, खरंच तो काळ गेला, 90चा दशक गेला, आता 2025 आहे. कपडे चांगले नाही ही तक्रार कोणीच देऊ शकत नाही. आपला आळस आपल्याला मारतो. सगळ्यांना कपडे चांगले, पण रविवारी येताना आपण कसे कपडे घालून येतो? चुरगाळ येईल, चारगाळ येईल, जुना ड्रेस. कोणी तर काय घालून, नवा ड्रेस घरी ठेवतात आणि जुना ड्रेस घालून येतात. रविवारी देवाला भेटायला येतात आणि जुना ड्रेस. मी तर म्हणतो, उत्तमातली उत्तम साडी आणि उत्तमातला उत्तम ड्रेस तो परिधान करून आपण देवाला भेटायला आलो पाहिजे. सकाळीच मला आज देवाला भेटायला जायचं आहे आणि आज देवाला भेटायला जाता नाही, माझी जी उत्तम साडी, उत्तम ड्रेस आहे, माझ्या लेकरांसाठी जो उत्तम ड्रेस आहे तो घालून मी परमेश्वराच्या सानिध्यात येणार आहे. तुम्हाला पाहिल्यावर देवालाही प्रसन्न वाटलं पाहिजे आणि मलाही प्रसन्न वाटलं पाहिजे. खरंच हे देवाच्या सानिध्यात एकदम टापटीप आलेले आहेत. हे बेसिक थिंग आहे. देवाच्या सानिध्यात पवित्र आत्मा हे सगळं मिळवण्याच्या अगोदर जर काही येत असेल तर हे बेसिक थिंग आहेत. या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे मंडळी. या नात्याने आपला आळस, परमेश्वराने जे सांगितलेलं हे याच्या पूर्वी येतं. ज्ञान पहिले येतं आणि त्या ज्ञानामध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि मग दुसऱ्या गोष्टी येतात. मग पवित्र आत्म्याचं सानिध्य, मग देवाच्या अधिक सानिध्यात वाढणं, ते तर फारच दूर आहे. हे जमत नाही आपल्याला. ते कधी जमाव? कधी आपण जाऊन प्रार्थना करायचं, कधी चालत जायचं इतकं, कधी आम्ही रात्रभर बायबल वाचायचं, नाही होऊ शकत. मी इथं आलो, शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाने मी पूर्णपणे क्लिअर झालो पहिले म्हणे. आणि क्लिअर झाल्यानंतर जसं जसं वेगवेगळे विषय मी शिकवले तिथं, ते विषय शिकवत असताना तो म्हणला माझे डाऊट्स पण क्लिअर झाले आणि मी रात्रभर मुलींना चॅटिंग करायचो. दिसायला फार हँडसम येतो तो म्हणतो, मी रात्रभर मुलींना चॅटिंग करायचो, पण या शिक्षणाने माझं जीवन इतकं परावर्तित झालं की मी आता रात्रभर बायबल वाचन करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग एक तुमचा मुलगा, तरुण मुलगी तुम्हाला कशा मार्गावरती पाहिजे? चांगल्या मार्गावरती पाहिजे का वाईट मार्गावरती पाहिजे? हे आई वडिलाच्या हातात द्या. तुम्ही तुमच्या मुलीला चर्चला येऊ देत नाही, चला फिरायला जा, चला हे करा. एक दिवस वाईट घटना घडली तर मग मला दोष देऊ नका की बाळक साहेब कसं काय असं झालं, आणि देवालाही दोष देऊ नका. बाळक साहेब आम्ही तर प्रार्थनेत येत होतो, आमच्या मुलाचं असं का झालं, मुलीचं असं का झालं. अरे तुम्ही येत होते पण तुमच्या मुलीला तुम्ही शिस्त लावली नाही, आणलं नाही त्याला. म्हणून मी सांगत असतो, लहान जरी बाळ असलं तरी त्याला इथं आणा, त्याला इथं बसवा. गोंधळ करते, करू दे त्याला किती गोंधळ करायचा, पण परमेश्वराचं वचन त्याच्या कानावरती जातं आणि त्या वचनाद्वारे त्याच्या जीवनामध्ये बदल येतो. आपण इथं आणत नाही, पण कार्यक्रमाला नेतो, इकडं नेतो, पिक्चरचे गाणे असतात तिकडं नेतो, तिकडं डान्स करतो, सगळ्या गावात नेतो, पण कुठं आणत नाही लेकराला चर्चमध्ये. काय नाही, तुमचं भविष्यच तुमचे लेकर आहेत. तुम्ही येऊन काय, तुमचं पुढचं भविष्याचं काय फायदा मग विश्वासामध्ये वाढून? जर तुम्ही इतके विश्वासात आहात आणि उद्या चालून तुमची पुढची पिढीच विश्वासात नाही, जर वाईट चुकीच्या मार्गाला गेली तर त्याचा दोष तुम्ही देवाला देत बसताल. का देताल? कारण तुम्ही म्हणता मी इतके चर्चला गेले, इतक्या प्रार्थना केले, माझे मुलं मुली का वाईट झाले, आणि देवाला सोडून देताल. मग ज्यावेळेस तुमचा संपूर्ण परिवार येईल त्यावेळेस खऱ्या रीतीने तुमच्या सगळ्या परिवाराचं तारण होईल. म्हणून हे आम्हाला सगळ्याला बेसिक छोट्या छोट्या गोष्टी शिकलं पाहिजे. ह्या छोट्या गोष्टी शिका.
पहिले ह्या आत्मसात करा आणि मग बाकीच्या गोष्टी, मग पवित्र आत्मा, मग देवाचं सानिध्य, मग मंडळीची वाढ, मग सगळ्या गोष्टी. कारण की ह्या गोष्टीमध्ये आम्ही लाईनअप मध्ये आलो एकदम, तर ह्या क्लिअर झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी शिकायला पाहिजे आपण. कितीतरी लोक सेवा करतात, कितीतरी लोक हे करतात, पण सगळ्यांचीच सगळी लेवल सारखी नसते. सगळ्यांची काही जण आळसामुळे काय होतं, ती तशीच्या तशीच असते. पण आपली लेवल वाढली पाहिजे तर आपल्याला आळस सोडला पाहिजे. वचन काय सांगतात आपण बघू. बघा पुढं जे वचन आपण वाचलेलं आहे 6व्या अध्यायाचं 4थ्या वचनापासून पुढचं बघू आपण. 5वं 6वं वचन 6व्या वचनापर्यंत आले होतो. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते व कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो आणि हात उराशी धरून निसतो. आळशी काय म्हणतो, आणखी मला थोडं झोपू द्या, आणखी हात असं उराशी घेऊन झोपतो आणि म्हणतो आणखी थोडीशी डुलकी घेऊ द्या. आणि त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे पुढं 11 वचन, असे म्हणत जाशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठी. हे बघा इथं देवाचं काय नाही. तुम्ही म्हणताल नाही मी प्रार्थना करत होतो ना बिछाण्यावर पडल्या पडल्या, देवाने असं का केलं? मी रविवारी जात होतो ना चर्चला, देवाने मला प्रगत का केलं नाही? अरे आळस किती, आळस किती. फक्त तोंडाने प्रार्थना केली पण कृती केली का? सध्या मी यहोशुवाचं पुस्तक वाचत आहे. यहोशुवाला देवाने सांगितलं की जी जमीन तुला भूमी दिलेली ती तुला सगळी काबीज करायची आहे आणि काबीज करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे, तू कूच कर. मग यहोशुवा असं नाही म्हणला, देवाने सांगितलेलं आहे आपल्याला ही सगळं कणान देश, दुधामधाचा प्रदेश आपल्याला दिलेला आहे, चला तलवारी ढाल भाले घ्या आणि चला झोपायला पण जाऊ, चला झोपा, देव काम करीन. तसं नाही. देवाने सांगितलं हे मी तुला सगळं दिलेलं आहे, पण सगळं दिलेलं असताना तुला तुझं पाऊल बाहेर काढायचं आहे, तुला चालायचं आहे, तुला युद्ध करायचं आहे आणि विजय मी देणार तुला. घरातून बाहेरच पडत नाही, चालतच नाही, काही कामच करत नाही, काहीच रे. आणि आपण म्हणतो देवा तू मला सगळं दिलेलं आहे, मी जिथं जिथं पाऊल टाकेल ते सगळं माझं आहे. आपण प्रगत होऊ शकत नाही. कृती पण महत्वाची आहे. त्याला सर्वस्व परमेश्वराने दिलं, पण परमेश्वराने दिल्यानंतर तो काय म्हणतो, मला आणखी प्रदेश काबीज करायचा आहे. ज्यावेळेस त्याने प्रदेश काबीज केला, तो म्हातारा झाला, वयातीत झाला, तरी म्हणतो की आणखी काही भाग राहिलेला आहे की जो प्रदेश मला काबीज करायचा आहे. त्याचं विजन संपलं नाही. आपलं विजन संपता कामा नाही. जो माणूस म्हणतो की आता सगळं झालं, आता काही हरकत नाही, आता मी निवांत खाईन, याचा अर्थ त्याला विजन नाही, त्याचं सगळं संपलं त्याचं आता.